अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियानाचा शुभारंभ। शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचा शुभारंभ शनिवारी दिनांक 7 चौगान तालुका ब्रह्मपुरी येथे प्रांत अधिकारी पर्वणी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी तहसीलदार सतीश मासाळ, नायब तहसीलदार लीना बोबाटे, नायब तहसीलदार महानंदा मडावी, नायब तहसीलदार प्रशांत धकाते, निरीक्षक अधिकारी अमित कांबळे, कृषी अधिकारी स्वाती घुले, सहाय्यक निबंध मडावी, चौघांचे सरपंच आदी उपस्थित होते। महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे, असे सांगून प्रांत अधिकारी पर्वणी पाटील सांगितले की सर्व नागरिकांनी लोकोपयोगी योजनांचा लाभ घ्यावा, शासकीय लाभांपासून कोणीही वंचित राहू नये, तसेच आपल्या महसूल विषयक अडचणींचे त्वरित निराकरण करून घ्यावे। कार्यक्रमादरम्यान विविध विभागाच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। यावेळी प्रांत अधिकारी यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या शंकाचे निराकरण केले। तसेच आगामी काळात होणाऱ्या मंडळस्तरीय महसूल अभियान शिबिरामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही प्रांत अधिकारी पर्वणी पाटील तसेच तहसीलदार सतीश मासाळ यांनी केले। कार्यक्रमाला सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जवळपास 500 ते 600 नागरिकांनी उपस्थिती दर्शवली। हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपण या ठिकाणी चौगान येथे आयोजित केलेलं आहे। हे अभियान प्रत्येक मंडळ स्तरावर आयोजित करायचे आहे, जेणेकरून जे काही लाभ प्रशासनामार्फत लोकांना वितरित केले जातात त्यासाठी त्यांना तालुका लेवलवरच्या विविध कार्यालयाला येऊन ते लाभ घेणे अपेक्षित असतात। तर ते न करता मंडळ स्तरावर सगळे ऑफिसेस, सगळे अधिकारी आणि सगळा सेटअप इथे आलेला आहे, जेणेकरून आजूबाजूचे मंडळातले जेवढे काही साजे आहेत ते सगळ्या गावातले लोक इथे येऊन त्यांना तो लाभ मिळणार आहे। आणि अशा प्रकारे विविध लाभ आम्ही वितरित केलेला आहे। ते इथेच डायरेक्ट अर्ज करतील, इथेच त्यांना त्याच्या अर्जावर कारवाई होऊन जे काही त्यांना लाभ मिळणार आहे ते इथे या अभियानामध्ये मिळणार आहे। म्हणजे लोकांच्या पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे, जेणेकरून त्यांना तालुका लेवलवर येण्याची गरज पडणार नाही।